मूळव्याध. मूळव्याधला पाईल्स किंवा हेमेरॉइड्स असेही म्हणतात. मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्या ठिकाणी सूज येते. यामुळे गुदद्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक पाईल्सच्या त्रस्त आहेत. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी मूळव्याधवर वेळीच उपचार करणे खूप महत्त्वाचे असते. पाईल्स समस्येमध्ये शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज येत असते. तसेच शौचाच्या ठिकाणी खाज होणे, आग होणे, जळजळ आणि भयंकर वेदना होत असतात. त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तसुद्धा जात असते. मूळव्याध होण्याची कारणे. मूळव्याध त्रास होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. प्रामुख्याने चुकीचे खानपान, बद्धकोष्ठता, सततचे बैठे काम, कुटुंबात पाईल्सची अनुवंशिकता असणे, प्रेग्नन्सी आणि लठ्ठपणा असल्यास पाईल्सची समस्या होऊ शकते. बद्धकोष्ठतेमुळे पाईल्सची समस्या होऊ शकते. शौचाला नियमित साफ न होत असल्यास, शौचाचा खडा धरत असल्यास त्यामुळे पाईल्स किंवा मूळव्याध होऊ शकतो. कारण शौचाचा खडा धरल्यामुळे मलप्रवृत्ती कठीण होते. जास्त जोर लावावा लागतो. परिणामी गुदाच्या ठिकाणी जास्त ताण येऊन पाईल्स किंवा मूळव्याध होऊ शकतो. चुकीच्या आहारामुळे पाईल्सची समस्या होऊ शकते. चुकीचे खानपान यांमुळेही पाईल्सची समस्या होऊ शकते. विशेषतः वारंवार बेकरी प्रोडक्ट, जास्त तिखट व मसालेदार पदार्थ, मांसाहार, अंडी, चिकन व पचनास जड असणारे पदार्थ खाण्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, फळे यांचे प्रमाण कमी असल्यासही हा त्रास होऊ शकतो. कारण हिरव्या पालेभाज्यांसारख्या आहारात पोट नियमित साफ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तंतुमय घटकांचे प्रमाण मुबलक असते. मात्र जर असा आहार न घेतल्यास तंतुमय पदार्थांची कमतरता होऊन बद्धकोष्ठता होत असते. परिणामी पाईल्सची समस्या होत असते. मूळव्याधची लक्षणे. मूळव्याध समस्येमध्ये गुदाच्या शिरांना सूज येते. त्या ठिकाणी कोंब किंवा मोड येतात. गुदाच्या ठिकाणी भयंकर वेदना होणे, खाज येणे, जळजळ व आग होणे अशी लक्षणे असतात. शौचाच्या वेळी त्रास अधिक वाढतो. काही वेळा शौचातून रक्तही जात असते. अधिक प्रमाणात रक्त जाण्यामुळे ॲनिमिया होऊ शकतो. अशी मूळव्याधची लक्षणे असतात. मूळव्याध प्रकार. 1. इंटर्नल हेमेरॉइड. अंतर्गत पाईल्स हे गुदाच्या आत होतात. शौचाच्या वेळी इंटर्नल पाईल्सचे कोंब बाहेर येतात आणि नंतर पुन्हा आत आपल्या जागेवर जातात. इंटर्नल पाईल्सचे 4 ग्रेडमध्ये वर्गीकरण केले जाते. पहिली ग्रेड, पाईल्स ग्रेड 1. यातून रक्त येऊ शकते, मात्र यातील कोंब गुदाच्या ठिकाणी हे बाहेर येत नाहीत. दुसरी ग्रेड, पाईल्स ग्रेड 2. शौचाच्या वेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात आणि पुन्हा आत आपल्या जागेवर जातात. तिसरी ग्रेड, पाईल्स ग्रेड 3. शौचाच्या वेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात, मात्र ते आपोआप पुन्हा आत जात नाही. ते आत जाण्यासाठी हाताने ढकलावे लागतात. चौथी ग्रेड, पाईल्स ग्रेड 4. या प्रकारचे कोंब हे सतत बाहेर आलेले असतात. ते ढकलूनही आत जात नाही. त्या कोंब जास्त सुजलेले आणि वेदनादायक असतात. 2. एक्स्टर्नल हेमेरॉइड. गुदाच्या बाहेरच्या बाजूस ह्या प्रकारचे कोंब असतात. याचे कोंब हे सुजलेले असतात. त्यामुळे अतिशय वेदनाही होत असते. मूळव्याधीचे निदान. पाईल्स डायग्नोसिस. गुदाच्या ठिकाणी खाज, जळजळ, वेदना होणे, कोंब येणे अशा लक्षणांवरून तसेच शारीरिक तपासणी करून आपले डॉक्टर मूळव्याधचे निदान करतील. गुदाच्या आत असणाऱ्या इंटर्नल पाईल्सचे निदान करण्यासाठी डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन किंवा प्रॉक्टोस्कोप यांचा उपयोग केला जातो. याशिवाय काही वेळा कोलोनोस्कोपी करण्याचीही आवश्यकता असू शकते. मूळव्याध आणि उपलब्ध उपचार. मूळव्याधचा प्रकार, स्थिती यावर उपचार अवलंबून असते. सुरुवातीच्या त्रासात जीवनशैलीत बदल, योग्य आहार आणि औषध उपचार याद्वारे मूळव्याधपासून सहज सुटका करता येते. मात्र मूळव्याधकडे दुर्लक्ष केल्यास त्रास अधिक वाढतो आणि अशावेळी मात्र औषध उपचाराबरोबरच काही वेळा शस्त्रक्रियेचाही म्हणजे पाईल्स सर्जरीचा अवलंब करावा लागतो. मूळव्याधमध्ये कोणते उपचार उपलब्ध आहेत त्या सर्वांची माहिती खाली दिली आहे. मूळव्याधावरील ऑइंटमेंट्स व औषधे. पाईल्समध्ये गुदाच्या ठिकाणी सूज आल्याने वेदना होत असतात. अशावेळी वेदनाशामक औषधांचा वापर यावर केला जातो. यासाठी पेनकिलर्स औषधे, ऑइंटमेंट्स, क्रीम्स दिली जातील. बद्धकोष्ठता होत असल्यास मलाचा खडा धरतो. त्यामुळे शौचावेळी संडासला अतिशय त्रास होऊन मूळव्याध समस्या वाढते. यासाठी बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी लॅक्झेटिव्ज औषधे दिली जातील. तसेच मूळव्याध औषधीवर अनेक आयुर्वेदिक औषधे गोळ्या, काढा आणि क्रीम स्वरूपात उपलब्ध आहेत. यांमुळे मूळव्याध त्रासातील सूज, वेदना, खाज येणे, रक्त पडणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. मूळव्याध शस्त्रक्रिया पद्धती. मूळव्याध त्रास अधिक वाढल्यास किंवा औषध उपचाराने त्रास कमी न होत असल्यास मूळव्याधसाठी शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला जातो. साधारणपणे मूळव्याधच्या 10 पैकी एका रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते.
मूळव्याधमध्ये खालील पद्धतीने शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. 1. बँडिंग ट्रीटमेंट. बँडिंग यामध्ये डॉक्टर मूळव्याधच्या कोंबाभोवती इलास्टिक बँड बांधून त्यांना होणारा रक्तपुरवठा खंडित करतात. मूळव्याध कोंबातील रक्तपुरवठा थांबल्यामुळे काही दिवसांनंतर ते कोंब पडून जातात. चौथी ग्रेड सोडून सर्व प्रकारच्या मूळव्याधांवर हा उपचार पर्याय खूप उपयुक्त आहे. 2. पाईल्स स्क्लेरोथेरपी इंजेक्शन. स्क्लेरोथेरपी यामध्ये मूळव्याध कोंबांच्या मुळातील रक्तवाहिन्यात एक रसायन इंजेक्शनद्वारे सोडतात. यामुळे काही दिवसात मूळव्याधच्या कोंबाचा आकार कमी होतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या ग्रेडमध्ये ही उपचार पद्धती उपयोगी आहे. बँडिंगला पर्याय म्हणून स्क्लेरोथेरपी वापरली जाते. 3. इन्फ्रारेड कोॲग्युलेशन. या पद्धतीत इन्फ्रारेड लाईटचा वापर करून मूळव्याधचे मोड जाळून हटवले जातात. ही पद्धत पहिल्या आणि दुसऱ्या ग्रेडच्या मूळव्याधमध्ये उपचार करण्यासाठी वापरली जाते. 4. हेमेरॉइडेक्टमी. मूळव्याधची शस्त्रक्रिया. मूळव्याध त्रासात औषध उपचार तसेच अन्य पद्धतीनेही फरक पडत नसल्यास मूळव्याधचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. या ऑपरेशनला हेमेरॉइडेक्टमी किंवा मूळव्याध शस्त्रक्रिया असे म्हणतात. या ऑपरेशनमध्ये भूल देऊन मूळव्याधचे कोंब शस्त्रक्रियेने काढून टाकतात. या ऑपरेशनसाठी रुग्णाला 3 ते 4 दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते. ऑपरेशननंतर 1 ते 2 आठवड्यात रुग्ण पूर्ववत आपली कामे करू लागतो. या ऑपरेशनमुळे मूळव्याधीचा त्रास पूर्णपणे कायमचा दूर होतो. मात्र शौचासंबंधी काही तक्रारी शस्त्रक्रियेनंतर होऊ शकतात. यासाठी शस्त्रक्रियेनंतर फायबर्सयुक्त पदार्थाचा आहारात समावेश जरूर करावा. मूळव्याध आणि घरगुती उपाय. मूळव्याध ठिकाणी ॲलोवेरा जेल लावावे. यामुळे पाईल्समधील सूज आणि वेदना कमी होते. मूळव्याध कोंब असल्यास तेथे ऑलिव्ह तेल लावावे. यामुळे कोंबातील सूज कमी होण्यास मदत होते. मूळव्याध समस्या असल्यास नारळाची शेंडी जाळून त्याची राख बनवावी. ही राख दररोज सकाळी उपाशीपोटी ताकातून प्यावी. जिरे पाण्याबरोबर बारीक वाटून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट पाईल्सच्या कोंबावर लावावी. यामुळे पाईल्समध्ये होणारी वेदना आणि जलन कमी होते. पाईल्समध्ये ताक हे अमृतच आहे. मूळव्याध असल्यास ताकात जिरेपूड मिसळून ते ताक नियमित सेवन करावे. पाईल्समधील पथ्ये व अपथ्ये. फायबर्सयुक्त आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा. दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे. जिरे घालून ताक प्यावे. जास्त तिखट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. फास्ट फूड, जंक फूड, बेकरी पदार्थ व पचनास जड असणारे पदार्थ खाणे टाळावे. याशिवाय जीवनशैलीमध्येही काही बदल करावा, जसे की नियमित व्यायाम करावा, अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नये. अशी काळजी घेतल्यास मूळव्याधपासून निश्चितच सुटका करता येईल. लक्षात ठेवा, आरोग्य हेच खरे धन आहे आणि योग्य वेळी घेतलेली काळजी आयुष्यभर साथ देते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नव्या आणि जबरदस्त माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि आनंदी रहा. या व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये येस नक्की लिहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.